हॅलो, नमस्ते. राधाज रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण चाललेलो आहोत सिंगापूरला. मी सिंगापूर टूर नुकतीच केली आहे, त्यामुळे तुमच्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर करावा असं वाटलं. मी आणि माझी फॅमिली केसरी बरोबर सिंगापूर टूरला गेलो. सिंगापूर, मलेशिया आणि क्रूज याआधी मी याचे व्हिडिओज टाकलेले आहेत. तेही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील याची मला खात्री आहे. वेळ असेल तेव्हा जरूर पहा. पुढे जाऊन एका मॉलमध्ये चहासाठी आम्ही थांबलो. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही सिंगापूरच्या दिशेने चाललो फ्रॉम मलेशिया. तर आत्ता आम्ही एका फूड मॉलमध्ये थांबलोय चहा आणि कॉफीसाठी. तर इथे इतके जास्ती स्नॅक्स आहेत जे आपल्याला रिसेंबल करतात. म्हणजे मुरुक्कू चकली आहे, साबुदाण्याचे पापड आहेत, असे वेगवेगळे तुम्हाला आता दाखवतो डिशेस. चहा आणि थोडंसं खाऊन आम्ही पुढे सिंगापूरला जायला निघालो. आणि त्या इमिग्रेशन नंतर आम्ही सुरुवातीला क्रूजमध्ये जाणार होतो. 2 रात्रीचा आमचा तिथे मुक्काम होता. सुंदर एक्सपिरियन्स मला आलेला आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ पहा पुढे. अशी भली मोठी 18 मजली ही क्रूज होती आणि त्यासाठी आतमध्ये जायला आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास लागले रांगेमधनं क्रूजमध्ये आतमध्ये शिरायला. ही पहा, जवळून ही क्रूज अशी आहे. क्रूजमध्ये तुम्हाला वेळ घालवण्यासाठी एंटरटेनमेंट तर भरपूर होतीच, शिवाय स्विमिंग आहे, अमेझिंग शोज होते, एक्सलंट फूड, जिम, कसिनो, रेस्टॉरंट. 3 ते 4 तास लाईनमध्ये उभं राहून शेवटी आम्ही आता क्रूजमध्ये शिरलेलो आहोत. आतमध्ये क्रूजमध्ये अशी आम्हाला रूम मिळालेली आहे. क्युबिकल रूम म्हणतात, तशी छोटीशीच असते. आणि इकडे असं टॉयलेट आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. फ्रेश झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो फेरफटका मारण्यासाठी. आम्हाला वेगवेगळे प्रोग्राम दिसले. तुमच्यासाठी फुल एंटरटेनमेंटचा कार्यक्रम तिथे केलेला असतो. तुम्हाला वेळ कसा जातो हे कळतच नाही, इतका सुंदर हे क्रूज आहे. जेवण सुंदर आहे. प्रत्येक गोष्टी प्रत्येक वयाच्या प्रत्येकांसाठी काही ना काहीतरी या क्रूजमध्ये इंटरेस्टिंग आणि मस्त आहे. तुमचा पैसा वसूल होतो अक्षरशः. ही जी क्रूज आहे ही रात्री सिंगापूरवरून मलेशियाकडे जायला निघते आणि मलेशियाला जाऊन मलाया या ठिकाणी दिवसभर दुसऱ्या दिवशी सकाळी पोचते आणि दिवसभर तिथे मुक्काम करून रात्री परत ही सिंगापूरला परत येते. असा हा ह्याचा रूट असतो. पण हे सर्व चालू असताना आतमध्ये एंटरटेनमेंटला कुठंही कमी काही नसतं. यू कॅन सी वी आर ऑन द क्रूज अँड पूर्ण अंधार झालेला आहे. वी हॅव लेफ्ट द पोर्ट ॲट अराउंड 8 और सो सिंगापोर टाईम. नाव आता 10:30 झालेले आहे. सो यू कॅन सी हाऊ द पीपल आर एन्जॉईंग द क्रूज. इथे स्विमिंग पूल आहे. दॅट इज द यु नो अदर साईड ऑफ द डेक. आम्ही आता टॉप फ्लोअरवर आहोत डेकच्या शिपच्या. सो यू कॅन ऑल्सो सी ओव्हर द तिथे एक शिप चाललेली आहे. एकदम लाईट दिसत असेल तर. आणि हा पूर्ण व्ह्यू आहे. वी आर सराउंडेड बाय मलेशिया आता अँड रादर फ्यू सिटीज ऑफ मलेशिया. दॅट इज हाऊ वी आर लीडिंग टुवर्ड्स सिंगापूर. त्या दिवशी बॉलिवूड डान्स प्रोग्राम होता, त्यामुळे तर आपल्या हिंदी गाण्यावर मस्त डान्स करून घेतला. दुसरी क्रूज साईडने आम्हाला जाताना दिसली. मस्त दिसत होती एकदम.
एका तासाचे एंटरटेनमेंट प्रोग्राम तुमच्यासाठी तयार केलेले असतात. तुम्ही खूप एन्जॉय करता. चला तर पाहूया काही कार्यक्रम. क्रूज एन्जॉय करून दुसऱ्या दिवशी आम्ही सिंगापूरला पोचलो. आता आपण जे पाहतो आहे हे फाउंटन ऑफ वेल्थ आहे. क्रिश मूवी अगर आपने किसी ने देखी होगी, yes. तो क्रिश मूवी की शूटिंग जो है वो इसी फाउंटन ऑफ वेल्थ पे हुई है, जहाँ पे ऋतिक रोशन जो है वो इस फाउंटन पे आके जंप करके बिल्डिंग के ऊपर जाता है. ओके, सो दिस इज क्रिश मूवी शूटिंग हुआ है. ये एक्चुअली कंसेप्ट ऐसा है कि पाम की तरह ये है पूरा. ओके, और जो बिल्डिंग जो आप लोगों को दिखाई दे रही है 1 2 3 4 5 नंबर की ये बिल्डिंग, इसका मतलब ये है कि ये पूरा फाइनेंशियल ये बिल्डिंग से यहाँ पे. त्यानंतर पुढे सिंगापूर मॅस्कॉट मरलायन हे ठिकाण पाहायला गेलो आणि तुम्हाला जे समोर दिसत आहे ते मरीना बे सँड्स हे फेमस हॉटेल आहे. हे सिंगापूरचे मॅस्कॉट आहे. अर्धा फिश आणि अर्धा लायन असं हे रिप्रेझेंट करतं. चालली ट्रिप, कशी ट्रिप चालली आहे तुझी? खूप छान, खूप छान. तुम्ही सोबत आहे म्हणजे काय. अरे वा, तुला कसं वाटतंय? मग खूप छान, मस्त वाटतं इकडे येऊन. तू काय काय एन्जॉय केलंय सिंगापूरला आता? सिंगापूरला आता मरलायन, थिएटर, हॉटेल और क्या, मरीना बे. ओके, मस्त फोटोग्राफी झाली. हो ना. तुम्ही पण प्लीज एन्जॉय करा येऊन इकडे आणि ब्लॉग्स मध्ये बघा काय किती धमाल चालते इकडे. अजून काय नाही. फाउंडर मेंबर है सर थॉमस स्टैफर्ड रैफल्स. इन्होंने सिंगापुर में पहला जो एनिमल देखा वो एनिमल का नाम है लायन, और उस लायन के वजह से इसे लायन सिटी कहा जाता है. ओके, इट्स अ सिंगापुरा, लायन ऑफ द सिटी सिंगापुरा. आमच्या ट्रिपचे लीडर आहेत हे सुशांत सर. एकदम मस्त त्यांनी छान गाईड केलंय सगळ्यांना. इतकं मोठी जबाबदारी खरं म्हणजे, पण इतके छान निभवत आहेत. त्यानंतर आम्ही बसलो स्कायलायनर मध्ये. नंतर सिंगापूरच्या एका सुंदर हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं. खूप रिलॅक्स वाटलो, दमलो होतो, त्यामुळे मस्त रूम. आमच्या ग्रुपमध्ये हा स्लेडन आहे, आमचा दोस्त झालेला आहे. स्लेडन, तू आम्हाला तुझा एक्सपिरियन्स सांग, अनुभव सांग, कसं वाटतंय? खूपच छान वाटतं मला. सिंगापूरमध्ये खूप छान लोकेशन आता पाहायचे आहेत आपल्याला, पण मला क्रूज सबसे बेस्ट वाटला. म्हणजे खूपच लाईट, खूपच वेगवेगळे शॉप, म्हणजे खूपच. आणि मलेशियाचा अनुभव कसा होता? मलेशिया पण खूपच छान. सिंगापूर मला खूपच एक्साइटमेंट आहे, पण मलेशिया पण खूपच ग्रीनरी आहे तिथे. अच्छा अच्छा, अगदी छान वाटलं. चलो सगळे मिळून एन्जॉय करूया. थँक्यू. त्यानंतर एक सुंदर अनुभव मी अनुभवलेला आहे. अप्रतिम सुंदर फुलं माझ्या नजरेतनं अजूनही जात नाहीत. वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणातील सुंदर फुलं एकाच जागी बघण्याचा हा अनुभव सर्व काही विसरायला लावणारा होता. मी गार्डन बाय द बे या ठिकाणाला भेट दिली होती. सिंगापूरचं खूप फेमस असलेलं हे ठिकाण आहे. याचा मी वेगळा व्हिडिओ काढलेला आहे, अवश्य पहा.
तुम्हाला सगळं विसरायला लावेल अशी असलेली जागा तुम्हाला पाहता येईल. अप्रतिम असं हे दृश्य पाहतच राहावंसं वाटत होतं. आता आम्ही इथलं सिंगापूरमधलं सर्वात फेमस मॅडम तुसाड्स वॅक्स म्युझियम बघायला चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही एक 4D शो बघायला जाणार आहे. चला मग. आपल्याकडचे सगळे हिरो हिरोईनचे तिकडे स्टॅच्यूज आहेत वॅक्स म्युझियम मध्ये. करीना कपूर, माधुरी दीक्षित, वरुण धवन, आपल्या सर्वांचे लाडके मोदीजींचा पण स्टॅच्यू फार सुंदर होतं. त्यानंतर ऑड्री हेपबर्न बरोबर फोटो काढला. त्यानंतर इंथुसियास्टिक रणवीर सिंग, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि त्यानंतर माझी लाडकी हिरोईन काजोल, तिच्या बरोबर मी हातात हात घेऊन फोटो घेतला. आणि आपले लाडके विराट कोहली. आता आपण चाललेलो आहोत खूप फेमस असलेल्या युनिव्हर्सल स्टुडिओज कडे. हे साऊथ ईस्ट एशियामधलं एकमेव आणि पहिलं थीम पार्क आहे. युनिव्हर्सल स्टुडिओज हा खूप मोठा ब्रँड आहे. या स्टुडिओजने जुरासिक पार्क, ट्रान्सफॉर्मर, ममीज असे इंटरनॅशनल पिक्चर्स बनवलेले आहेत. अशा यांच्या फेमस असलेल्या पिक्चरवर शोज दाखवले जातात, राईड्स आहेत. जवळजवळ आम्ही 6 तास युनिव्हर्सल स्टुडिओज मध्ये होतो. वेळ कसा गेला कळालाच नाही. अतिशय सुंदर, नक्की भेट देण्यासारखी ही जागा आहे. आता हा जो शो आपण पाहतोय की ऍक्च्युली जेव्हा वादळ येतं किंवा सुनामी येते तेव्हा ते कसं पिक्चरायझेशन केलं जातं याचा छोटासा नमुना आम्हाला तिथे करून दाखवला एका शो मध्ये. अप्रतिम अनुभव होता. आम्ही विंग्स ऑफ टाइम हा शो पाहायला गेलो. हा जो शो आहे हा पाणी, आग आणि लेझरच्या साह्याने 3D इफेक्ट देऊन दाखवला जातो. खूप म्हणजे खूपच सुंदर होता. तुम्ही पहा आता पुढे. Rachel, the grumpy one is my friend Felix. यामधला काहीच भाग मी तुम्हाला दाखवते आहे. शो बराच वेळ होता.
सर्व अनुभव पाठीशी घेऊन आता आम्ही आपल्या देशाकडे परत जायला निघालो. सिंगापूरचं चंगी एअरपोर्ट वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट पैकी एक आहे. अगदी पाहण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे. खूप 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 सुंदर असं हे एअरपोर्ट आहे. आता आपण पाहत आहोत मॅनमेड फाउंटन, ज्वेल फाउंटन म्हणून खूप प्रसिद्ध असलेलं हे फाउंटन प्रत्येक जण एअरपोर्टला गेल्यानंतर नक्की भेट देतात, त्याशिवाय ते पुढचा प्रवास करायला जातच नाही. Hello, so we are at the Changi airport which is situated at Singapore, and we are about to board our flight back to Kuala Lumpur, and then we'll be heading back to our home that is in Mumbai. So this is how the airport is. It's very beautiful. You can see filled with a lot of restaurants. Branded stores are also here if you want to shop anything. Right from the basics to the spirits and everything, that is whatever you want, you can get it from here. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा तुमच्या ओळखीच्यांना. टाटा, बाय बाय. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.